मुख्यमंत्र्याला येऊ देणार नाही, परंतु मराठा ओबीसी मराठा इतर वाद नको म्हणून आम्ही सर्वांनी असा एक निर्णय घेतला. मला रणजितसिंह मोहिते पाटील माझे नेते त्यांनी सांगितलं होतं की दीपक असा कुठलाही प्रकार घडता कामा नये, त्या ठिकाणी जो कोण शासकीय पूजेला येईल त्याला तुम्ही येऊ द्यावं. आणि मी माझ्या समाज बांधवांशी त्या ठिकाणी भांडण केलं, सर्वांना गप बसवलं. जो कोण शासनाचा प्रतिनिधी येईल त्याला आपण महापूजेला येऊ द्यावं अशा प्रकारची विनंती केली. आमदार झाला, खरं तर काँग्रेसची गद्दारी करून तू भाजपमध्ये आला होता म्हणून खरा गद्दार तू आहे. त्याच्यानंतर त्याने दुसरी वर्गणा केली की मी कोणाला भेट नाही. अरे इथले बसलेले सगळेजण कोणच तुला पण भेट नाही, बोलायसारखं भरपूर आहे. त्याने सांगितलं की मी मोहिते पाटलाला भेट नाही आणि त्यांच्या बारामतीच्या बापाला मी भेट नाही. मी त्या दोघांसमोर सांगतो मी त्यांचा कार्यकर्ता आहे, मी तुला बी भेट नाही, तुझ्या मुंबईतल्या बापाला बी भेट नाही आणि तुमच्या सगळ्या दिल्लीतल्या बापाला बी भेट नाही. अधिक न बोलता हा लोकसभेचा मंच आहे, सहिष्णू मंच आहे. इथून पुढे जर रणजित निंबाळकरने अशा पद्धतीची वक्तव्य केली तर त्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रसाद द्यायची सोय आणि करू एवढं बोलतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.